लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा करण्यात येणार आहे। फसवणूक तसंच बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी हा कायदा करण्यात येणार आहे। यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे। राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर या विरोधात कायदा करण्याची ग्वाही तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती। त्यानुसार आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर हा कायदा कुठे आहे ते बघूयात। उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा लव जिहाद विरोधी कायदा आहे। झारखंड आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हा कायदा आहे। तर उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा लव जिहाद विरोधी कायदा आहे। तर आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। तर राज्यात आता लव जिहाद विरोधी कायदा करण्यात येणार आहे। महत्त्वाची अपडेट आहे ही। खरं तर अशा प्रकरणांमध्ये आपण सातत्याने वाढ होताना बघतोय। सुशांत, काय अधिकची माहिती आहे? तेजस्विनी, आपण जर बघितलं असेल तर मागील 2.5 वर्षात महाराष्ट्रात कशा पद्धतीने लव जिहादच्या घटना घडलेल्या आहेत आणि धर्मांतरांची प्रकरणं समोर आलेली आहेत याची पुरेपूर माहिती जी आहे। ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी सभागृहात तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली होती। त्यानंतर त्यांनी एक मागणी केली होती की राज्यात लव जिहादचा कायदा जो आहे तो कुठेतरी आणावा। आणि आपण जर बघितलं असेल तर मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे जे आहेत त्यांनी देखील या संदर्भात राज्यभरात जे आहेत ते मेळावे घेतले होते, एक आंदोलनं देखील केली होती आणि त्याचमुळे याची गंभीर दखल सरकारने घेतली। आणि त्यावेळी खरं तर गृहमंत्री आणि त्यावेळीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं होतं की राज्यात लवकरच लव जिहाद विरोधातला कायदा जो आहे तो आणला जाईल। कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात लव जिहादची प्रकरणं समोर येत होती त्यामध्ये हिंदू तरुणींचा नाहक जो आहे तो बळी जात होता आणि यावरच कुठेतरी रोख आणण्यासाठी हा कायदा जो आहे तो आणण्यासाठी आता एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर राज्यात लव जिहादचा कायदा आला तर महाराष्ट्र हे 10वं राज्य असणार आहे। कारण याआधी देशात 9 राज्यांमध्ये हा कायदा जो आहे तो अस्तित्वात आलेला आहे। त्यामुळे आता जी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थाने जी समिती नेमलेली आहे त्यामध्ये अल्पसंख्याक विभागाचे सचिव असतील, महिला बालविकास विभागाचे सचिव असतील यांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे। आता ही समिती काय करणार आहे तर समिती इतर राज्यांमध्ये जी 9 राज्य आहेत ज्या ठिकाणी हा कायदा जो आहे तो अस्तित्वात आहे तो कशा पद्धतीने अस्तित्वात आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करणार आहेत। राज्यातील लव जिहादची प्रकरणं असतील, धर्मांतराची प्रकरणं असतील त्याची माहिती घेणार आहे। तो संपूर्ण एक अहवाल जो आहे तो तयार केला जाईल आणि अहवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवला जाणार। त्यानंतरच या कायद्याचं खऱ्या अर्थाने रूपांतर होऊ शकतं अशी आपल्याला माहिती मिळते। तेजस्विनी, धन्यवाद सुशांत। खरं तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता राज्यात लव जिहाद विरोधी कायदा करण्यात येणार आहे आणि हा कायदा करणार आपलं महाराष्ट्र हे 10वं राज्य ठरणार आहे। महत्त्वाची अपडेट आहे। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।